मित्रांनो, आपण डॉक्टरांकडे, हॉस्पिटलमध्ये वगैरे जे पैसे भरतो, त्याचे मुख्य 2 प्रकार असतात. एक असतं सर्जिकल मॅनेजमेंट, म्हणजे काही ऑपरेशन करणे, काही प्रोसिजर करणे आणि एक असते मेडिकल मॅनेजमेंट, म्हणजे ज्याच्यामध्ये गोळ्या असतात, इंजेक्शन असतात, औषधं असतात, सलाईन असतं किंवा फक्त सल्ला दिला जातो, की तुम्ही अमुक-अमुक गोष्टी करा किंवा करू नका, अशा प्रकारचं. तर वेस्टर्न मेडिसिन म्हणजे जे अमेरिकेत, युरोपमध्ये डेव्हलप झालंय, त्यांचे पेमेंट मॉडेल जे आहे, पेमेंट म्हणजे डॉक्टरांना पैसे किती मिळतात, ह्याचं जे मॉडेल आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आपण आपण म्हणजे डॉक्टर्स प्रोसिजर करतात किंवा ऑपरेशन करतात, त्याला खूप जास्त पैसे मिळतात आणि जे डॉक्टर फक्त कन्सल्टिंग करतात किंवा पेशंटला सल्ला देतात किंवा काहीतरी समजावून सांगतात, त्यांना खूप पैसे मिळतात. आता ह्याच्यामुळे होतं काय, की डॉक्टरांचा आणि डॉक्टरांपेक्षा हॉस्पिटल्सचा कल हा जास्तीत जास्त सर्जिकल प्रोसिजर करण्यामागे पडलेला असतो. आता ह्याचं एक उदाहरण जे सगळ्या लोकांना माहिती आहे, की सीझर केलं की जवळ-जवळ 3 ते 4 पट खर्च येतो आणि नॉर्मल डिलिव्हरीला त्या मानाने कमी खर्च येतो. जेव्हा रिस्क दोन्हीकडे सारखीच असते. नॉर्मल डिलिव्हरीत तर डॉक्टरांना जास्त वेळ पेशंटपाशी बसायला लागतं, जास्त वेळ मॉनिटर करायला लागतं आणि तरीसुद्धा डॉक्टरांना आणि हॉस्पिटलला नॉर्मल डिलिव्हरीचे कमी पैसे मिळतात आणि सीझरचे जास्त पैसे मिळतात. त्यामुळे होतंय असं, की सगळ्यांचा ओढा हा सर्जिकल प्रोसिजर करण्यामागे असतो. ज्याच्यातून जास्त बिल करता येतं आणि जास्त पैसे मिळतात आणि त्यांना हॉस्पिटलना जगण्यासाठी, डॉक्टरांची प्रॅक्टिस चालू राहण्यासाठी, उभा राहण्यासाठी हे आवश्यक असतं. आता उदाहरणार्थ एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला, तर त्याच्यावरती आपण ऑपरेशन केलं, म्हणजे बायपास वगैरे केलं आणि दुसऱ्या बाजूला त्याला सलाईनमधनं काही औषधं देऊन मॉनिटर करून जर ट्रीटमेंट दिली, तर दोन्हीमध्ये पेशंट वाचायचा रेट तेवढाच आहे, असं पुन्हा-पुन्हा सिद्ध झालेलं आहे. तरीसुद्धा ऑपरेशन करण्याकडे हॉस्पिटलचा कल मोठ्या प्रमाणात असतो. आणि हे जर थांबवायचं असेल, तर पेशंटना हे कळणं आवश्यक आहे, की ऑपरेशन न करता सुद्धा जो सल्ला दिला जातो आणि जी ट्रीटमेंट केली जाते, त्याचं मोल हे सर्जिकल एवढंच आहे, रादर त्याच्याहून जास्त आहे. कारण त्याच्यामुळे तुमचं ऑपरेशन वाचतंय आणि ऑपरेशनमुळे होणारे धोके आणि त्रास कमी होतोय. त्याच्यामुळे जर पेशंटना त्याची किंमत कळली आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण सीझर एवढा चार्ज पेशंटला मान्य व्हायला लागला, तर हा प्रकार आटोक्यात येईल. तुमचे काय अनुभव आहेत आणि तुम्हाला काय वाटतं? हे नक्की सांगा.